नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. आता घेऊयात टॉप 50 मधून बातम्यांचा वेगवान आढावा. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मवियाची बुलढाण्यात महत्त्वपूर्ण समन्वयक बैठक पार. बैठकीत तिन्ही पक्षांनी आपल्या पक्षाची बाजू मांडली आहे. जागा वाटपाबाबत पुढील बैठकांमध्ये चर्चा केली जाणार. राज्यपाल हरिभाऊ बागडेंचा ताफा छत्रपती संभाजीनगरमध्ये अडवला. अतिक्रमण विरोधी कारवाईचा विरोध करणाऱ्या आंदोलनकांनी ताफा अडवला. पोलिसांकडून राज्यपालांना मार्ग मोकळा. औरंगजेब पवित्र व्यक्ती होता. राजकारणासाठी औरंगजेबाची बदनामी. माजी आमदार आसिफ शेख यांनी तोडले अकलेचे तारे. धाराशिवच्या तुळजापुरात समाजवादी पक्षाचा राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा संपन्न. प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमींचा कार्यकर्त्यांना पालिका निवडणुकीसाठी तयारी करण्याचं आवाहन. यवतमाळ दरभा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते 2000 गुणवंत विद्यार्थ्यांनी पालकांचा सत्कार. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते नियोजनाची चर्चा. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता लवकरच पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. शिक्षण मंत्री दादा भुसे आज बुलढाणा दौऱ्यावर. शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम 2025 अंतर्गत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार. हिंदी सक्तीच्या विरोधात मनसेचं आज आंदोलन. मनसे नेते संदीप देशपांडेंच्या उपस्थितीत आंदोलन. माळेगाव साखर कारखान्यासाठी उद्या मतमोजणी. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला. कारखान्याच्या निवडणुकीसाठी 88.48% मतदान. पैठणमध्ये धनगर समाजाच्या वतीनं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा नागरी सत्कार. यावेळी 10वी-12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव. धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्कीच्या वादातून शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील आक्रमक झाले. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केला. नांदेडमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. तालुका अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. नांदेड जिल्हा राष्ट्रवादीमय होणार, आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची ग्वाही. तुळजापुरात समाजवादी पक्षाचं शक्ती प्रदर्शन. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्ती प्रदर्शन. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई. ड्रग्ज प्रकरणात आणखी एक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात. तुळजापूर ड्रग्ज तस्करीमध्ये 15 आरोपी अद्याप फरार. यवतमाळमध्ये मोकाट जनावरांमुळे नागरिकांना त्रास. वर्दळीच्या परिसरात जनावरे ठिय्या मांडून बसत असल्याने अपघात. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी. मुंबईवरील पाणी कपातीचं संकट टळलं. पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये 27% पाणीसाठा. गेल्या आठवड्यातील पावसामुळे पाणी साठ्यात वाढ. शिर्डीत व्हीआयपी दर्शनासाठी 3 वेळा निश्चित. आता सामान्य भक्तांना होणारा त्रास कमी करण्यासाठी निर्णय. बुलढाण्यात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव करणार विद्यार्थ्यांचं स्वागत. मेहकर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी साधणार संवाद. यवतमाळच्या दारव्हा आगारात 5 ई बसेस दाखल. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ई बसेसचं लोकार्पण करण्यात आलं. साताऱ्यातील प्रसिद्ध उलटा धबधबा ओसंडून वाहू लागला. धबधब्यावरील अतिउत्साही पर्यटकांकडून 28,500 रुपयांचा दंड वसूल. बुलढाण्यात पोलीस चौकीतील रिक्त पदांवर पोलीस अधीक्षकांच्या नियुक्त्या. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून पोलीस विभागात महत्त्वाचे फेरबदल. बुलढाणा शेगाव येथे एक पेड मां के नाम अभियान. सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसमध्ये आयोजित कार्यक्रमाचं आयोजन. मुंबईत आता राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील विधिमंडळ अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन. एसटी महामंडळाच्या श्वेतपत्रिकेसंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक घेणार पत्रकार परिषद. लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा वॉच. मुंब्रा लोकल अपघातानंतर रेल्वे प्रशासनाकडून निर्णय. मध्य रेल्वेच्या 25 लोकलमध्ये 50 सीसीटीव्ही बसवले. आणखी 15 लोकलसाठी 30 यंत्रणांची ऑर्डर.
मुंबईत सर्व गिरणी कामगार संघटनांची बैठक, गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर चर्चा होणार. अमरावतीत भातुकलीतील वाठोडा शुक्लेश्वर ते मटरगाव मार्गावरील पूर्णा नदीवरील पूल धोकादायक. पुलावरून जाताना नागरिकांची तारेवरची कसरत. पुलाचं काम तातडीनं करण्याची वाहन चालकांची मागणी. विदर्भातील शाळा आजपासून सुरू होणार. अमरावतीतील 1572 शाळेत शाळा प्रवेशोत्सव सोहळा. लोकप्रतिनिधी आणि सनदी अधिकारी करणार विद्यार्थ्यांचं स्वागत. तर पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक आणि गणवेश वाटप. डोंबिवलीत रिक्षा चालकांची मुजोरी सुरू. चौथी सीट घेतल्याने कारवाई केल्याने वाद. रिक्षा चालकांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत घातला वाद. सोलापूरचे डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी मनीषा मुसळेच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मनीषा मुसळे अटक. शिवाजी पार्कमध्ये वाढती वर्दळ आणि वाहन कोंडीवरून पोलिसांचे नागरिकांना आवाहन. शिवाजी पार्क पोलिसांकडून बॅनर लावत जाहीर आवाहन. परभणीच्या पूर्णा पालिका परिसरामध्ये स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर. नागरिकांच्या तक्रारीनंतरही पालिकेकडून दुर्लक्ष. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. 28 वर्ष महिला पायलटचा कॅबमध्ये विनयभंग. मुंबईच्या घाटकोपर येथील धक्कादायक घटना. कॅब चालकासह 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. घराबाहेर ठेवलेल्या बुटांमध्ये शिरला साप. धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर. सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल. नांदेडमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयाने केली 1.5 लाख वृक्षबीजांची जैविक पद्धतीने लागवड. श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेतर्फे उपक्रम. पालघरच्या तलासरी तालुक्यात महिलेच्या मृतदेहावर भर पावसात अंत्यसंस्कार करण्याची वेळ. आदिवासी ग्रामीण भाग आजही मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची विश्रांती. शेती उपयुक्त पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्ग आनंदात. कराडमध्ये दमदार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ. खोडशी बंधारा देखील ओसंडून वाहू लागला. महाबळेश्वर नगरपालिकेच्या वतीनं वेण्णामाईच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम पार. वेण्णा तलाव यंदा जूनमध्येच पूर्ण क्षमतेने भरला. स्थानिकांकडून समाधान व्यक्त. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार. राधानगरीतील राऊतवाडी धबधबा प्रवाहित. राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची तुफान गर्दी. जम्मू आणि काश्मीरच्या रामबन येथे मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. जनजीवन विस्कळीत झालं. खवळलेल्या समुद्रात पर्यटकांचा अतिउत्साहीपणा समोर. भरतीच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना गेलेल्या रक्षकांनी बाहेर काढले. वसई विरारमधील घटना. पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस. ढगसदृश परिस्थिती. सध्या पूर परिस्थिती निर्माण. नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन. हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे 1577 हेक्टर क्षेत्रावर केळी पपई पिकाचं नुकसान. शासनाकडे अहवाल पाठवण्यात आला. पैठणमध्ये शेतकरी समाधानकारक. पावसाच्या प्रतीक्षेत. पिकाच्या चांगल्या वाढीसाठी मुसळधार पावसाची आवश्यकता. नांदेडमध्ये कंधार येथील साधू महाराज कंधारकर यांची पायी दिंडी पंढरपूरकडे आता मार्गस्थ झाली. माळेगावच्या खंडोबा देवस्थानी मुक्काम करून पुढे ही दिंडी लातूर जिल्ह्याकडे मार्गस्थ झाली. गोव्याहून पंढरपूरसाठी पायी दिंडी. मुख्यमंत्री प्रमोद सावंत पायी दिंडीमध्ये सहभागी. पायी दिंडीत सहभागी होत सावंतांनी दिल्या शुभेच्छा. ओदिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्यावर मुंबईमध्ये शस्त्रक्रिया. पटनाईक यांच्यावर पाठीच्या कण्यासंदर्भात समस्येवर यशस्वी शस्त्रक्रिया. समर्थकांकडून तात्काळ बरे होण्याची प्रार्थना. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी ऑपरेशन सिंधू. इराणमधून आणखी 285 लोक परतले. आतापर्यंत 1713 नागरिकांना मायदेशी आणण्यात यश. चंद्रपूरमध्ये सिगारेट उधार न दिल्याने महिलेची हत्या. 5 दिवसानंतर राजुरा येथील हत्येचा उलगडा. अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात. अकोल्यात शेतीच्या वादातून आईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव. आईची हत्या करणाऱ्या फरार आरोपीला 3 महिन्यानंतर अटक.
उल्हासनगरमध्ये महादेवाच्या मंदिरात चोरीचा प्रयत्न, चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. उल्हासनगरमध्ये सोनसाखळी चोरणाऱ्या आरोपीला अटक, आरोपीकडून सोनसाखळी आणि 3 दुचाकी जप्त, गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई. हिंगोलीत अवैध दारू विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई, 90 ठिकाणी छापे टाकून 84,940 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अकोल्यात गोदामात जुगार खेळत असलेल्या 17 आरोपींना पोलिसांकडून अटक, 4 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त. जालन्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, कारवाईत 9 दुचाकी आणि 3 कार जप्त. लोणावळ्यात वडिलांकडूनच मुलीवर अत्याचार, कुसगाव भागातील धक्कादायक घटना, पीडित मुलीच्या आईची पोलीस ठाण्यात तक्रार. सोलापूरमध्ये 2 गटात दगडफेक, वाहन जाण्यासाठी रस्ता न दिल्याने वाद झाल्याची माहिती. कल्याणच्या शहाड उड्डाण पुलाजवळ राडा, वाहतूक पोलीस आणि वाहन चालकात भर रस्त्यावर हाणामारी, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मालेगावमध्ये 8 घरांमध्ये एकाच रात्री घरफोडी, चोरीच्या घटनेत वाढ, परिसरात भीतीचं वातावरण. सोलापूरमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग, मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील घटना, वैद्यकीय डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल. बीडमध्ये पूर्व वैमनस्यातून वकिलाकडून महिलेला मारहाण प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल, गावात तणावाचं वातावरण, पोलिसांचा बंदोबस्त वाढवला. जावयाने केला सासू सासरे पत्नीच्या भावावर हल्ला, उल्हासनगरच्या भरतनगर परिसरातील घटना, हल्ल्यामध्ये 3 जण गंभीर जखमी. नागपुरात अंमली पदार्थ विरोधी ऑपरेशन थंडर, ऑपरेशन अंतर्गत 240 ग्रॅम एमडीची खरेदी विक्री करणाऱ्या 4 आरोपींना अटक, 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. नाशिकच्या मसरूळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये युवकाची हत्या, चामर लेण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील घटना, पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने भाजी विक्रेत्याला मारहाण, बीडच्या शिवाजीनगर पोलीस हद्दीतील घटना, मध्यस्थी करणाऱ्या पोलिसावरही मद्यपीचा हल्ला, शिवाजीनगर पोलिसात आरोपीवर गुन्हा दाखल. अमरावतीत दामिनी पथकाकडून 13 युवक युवतींना ताब्यात घेतलं, कॅफेच्या आड आंबट चौकीनांचा अड्डा चालवणाऱ्या काही कॅफेंवर पथकाची धाड. भंडारा तुमसर येथे मध्यरात्री शटर तोडून 6 दुकानामध्ये चोरी, 7 ते 8 लाखांचा मुद्देमाल चोरी, चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल, मात्र चोरीच्या घटनांमध्ये वाढ, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. अमरावतीत 15 वर्षीय मुलीवर 17 वर्षीय अल्पवयीन मुलाकडून अत्याचार, लग्नाचा आमिष देऊन प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अत्याचार, अल्पवयीन मुलाविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये सोशल मीडियावर दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांच्या संख्येत वाढ, हातात शस्त्र घेऊन गाणे आणि रील बनवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करणारा 1 जण जेरबंद, जालन्याच्या महामार्ग पोलिसांची कारवाई, चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगर शहरात पिग्मी एजंटकडून 2 जणांना 65 लाख रुपयांचा गंडा, फरार दाम्पत्याचा शोध सुरू, तेलाच्या गाड्या, साबुदाण्याच्या कट्ट्यांमधून दुप्पट नफा देण्याचा आमिष दाखवून फसवणूक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.